17 ऑगस्ट 2025चा तो दिवस होता. साधारणतः दुपारचे 1 वाजलेले असतील. बस स्टँडच्या कडेला एक ओयो हॉटेल होतं. दुपारची कॉलेज वगैरे सुटल्यामुळे त्या बस स्टँडवरती गर्दी होती. अचानक त्या हॉटेलमधून कोणाचा तर किंकाळण्याचा आवाज यायला लागतो. पोराचा आवाज होता. त्यामुळे त्या हॉटेलचा मॅनेजर, स्टाफ त्या रूममध्ये जातात. त्यावेळेला बघतात तर काय, एक पोरगा त्याच्या गुप्तांगाला हात लावून बसलेला आहे. रक्त येत आहे. पूर्ण बेडवरती रक्त झालंय. एक तुकडा त्याच्या गुप्तांगाचा खाली पडलेला आहे. त्यांच्या लक्षात येतं हे दृश्य काय घडलं असेल. पोलिसांना कॉल करतात. त्याला दवाखान्यात घेऊन जातात. त्याच्यावरती उपचार वगैरे होतात. त्यावेळेला पोलिसांना तो पोरगा त्याच्या गर्लफ्रेंड विरोधात असं काही सांगतो, जेणेकरून हे ऐकल्यानंतर प्रेमावरचा विश्वास उडून जाणार आहे. पूर्ण स्टोरी सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, विशाल 12वीमध्ये शिकत होता. छोट्याशा गावामधून आईवडिलांनी मनामध्ये मोठी स्वप्न धरून त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलेलं होतं. 10वीपर्यंत तर हा विशाल एकदम हुशार होता. हुशार म्हणजे टॉपरच असा समजायचा आपण. अभ्यास वेळेवर करणे, आईवडिलांची आज्ञा पाळणे, शाळेमध्ये शिक्षकांशी चांगलं संबंध ठेवणे, मैत्रिणी चांगल्या, त्यामुळे त्याला कधी अडचण आली नाही. पण अचानक नंतर तो पुढे जाईल तसा, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईल तसा, काही टवाळ पोरांच्या नादी लागून तो बिघडला होता. अभ्यासावरती बिलकुल लक्ष नव्हतं. शिक्षकांचं तर ऐकतच नव्हता आणि आता आईवडिलांसोबतही नीट बोलत नव्हता. त्याच्यामुळे आईवडिलांनी पण आता त्याच्यावरती लक्ष देणं कमी केलं होतं. हळूहळू आता एवढी परिस्थिती बेकार झाली की व्यसन वगैरे करायला लागला होता. दारू पिऊन घरी यायचा. तरीही वडिलांनी दुर्लक्ष करायला चालू केलं. एकुलता एक पोरगा होता. काय बोललं तर काहीतरी करून घेईल म्हणून त्याला काय बोलत नव्हते. असंच दिवस पुढे जात होते. दिवाळीची सुट्टी झाल्यानंतर त्यांच्या कॉलेजमध्ये निम्म्यातून ॲडमिशन घेणारी एक पोरगी, पिंकी नावाची, ती कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते. काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झालेला होता दुसऱ्या कॉलेजमध्ये, त्यामुळे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आता तो प्रॉब्लेम होता की पिंकी पण एकदम टाकून दिलेली पोरगी होती. रोज एका नवीन पोरासोबत शरीरसंबंध बनवायची. कॉलेजमध्ये एकदम बदनाम पोरगी. त्या कॉलेजमध्ये शिक्षकासोबत शरीरसंबंध बनवल्यामुळं तिला या कॉलेजमधून हाकलून दिलं होतं. आता तिने या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. ज्या वेळेला विशालच्या कॉलेजमध्ये आली होती त्यावेळेला एकदम साडी घालून यायची, कधी अशी एकदम नॉर्मल पोरीसारखी, एकदम संस्कारी पोरीसारखी. पण त्या कॉलेजमधल्या कोणालाच हिच्याबद्दल अंदाज नव्हता की ही पिंकी आहे ती काय करते आणि काय करू शकते. आता मित्रांनो, हळूहळू या विशालला ही पिंकी आवडायला लागली. विशालचे मित्र म्हणायचे, काय होत नाही, टाक बोलून, हो म्हणेल नाही तर नाही म्हणेल. आता हे असं मित्र गंडवतात ना, याच्यामुळे पोरं फसून जातात. तर हळूहळू हा विशाल पिंकीवरती लक्ष ठेवून, तिच्यावरती डोरे टाकून तिच्यावरती प्रेम व्यक्त करायला बघायला लागला. पिंकीलाही तेच पाहिजे होतं. तिला एक नवीन बकरा पाहिजे होता. पिंकीनं पण थोडा रिस्पॉन्स सुरुवातीला कमी द्यायचा, नाटक केलं. नंतर हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं एक नाटकच केलं. त्याच्यानंतर एक दिवशी हा विशाल पिंकीला म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि भविष्यात आपण लग्न करू. असं म्हटल्यानंतर पिंकी थोडा विचार करते आणि नाटक करते विचार करण्याचा आणि म्हणते, हो चालेल, काही अडचण नाही, माझंही तुझ्यावर आहे. ज्या वेळेला मी तुला सुरुवातीला बघितलं होतं त्यावेळेला माझ्याही मनात तुझ्याबद्दल प्रेम जागा झालं होतं. तू दिसायला खूप भारी आहे. असं म्हटल्यानंतर विशाल हवेत उडायला लागला. त्याला वाटलं की आता आपलं सेट झालं, आता आपल्याला काही अडचण नाही. असं म्हणून आता या दोघांमध्ये हळूहळू प्रेमाच्या गप्पा व्हायला लागल्या. त्यावेळेला विशालनं पिंकीचा नंबर घेतला, इंस्टाग्रामची ID घेतली. दोघांमध्ये बोलणं चालणं, व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल, असं होतच राहिलं. पिंकी ज्या वेळेला घरी एकटी असायची त्यावेळेला विशाल म्हणायचा व्हिडिओ कॉल कर आणि म्हणायचा कापडं काढ मला दाखव. पिंकी पण म्हणायची तू पण काढ मला दाखव. असं यांच्यात चालू होतं. कॉलेजमध्ये पण आल्यानंतर हे दोघं वर्गात नव्हते बसत, असेच बाहेर फिरायचे. आता पिंकीने पूर्णपणे विशालला त्याच्या जाळ्यात ओढलेलं होतं. जे पिंकीला पाहिजे होतं ते तिच्याकडून घेणारच होती. आता हळूहळू पिंकीने विशालला गरम करायचा प्रयत्न केला. त्याला अशा तशा बोलणं, त्याच्यामुळे त्याला हॉटेलमध्ये जाता येईल. तिला अनुभव होता चांगलाच, किती तर पोरांना ते हॉटेलमध्ये घेऊन गेलेली होती. तर त्याला तसं बोलून त्याला भडकवलं हॉटेलमध्ये येण्यासाठी. विशाल अचानक एक दिवशी पिंकीला म्हणतो की एवढे दिवस झाले आपण बोलतोय आपलं प्रेम आहे, आपण लग्नही करणार आहे, तर हॉटेलमध्ये कधी जायचं आपण. पिंकी सुरुवातीला असं काही रिॲक्ट करते की काय बोलतोय तू, पण तिलाही तेच पाहिजे होतं. हळूहळू ती म्हणते जाऊ ना, एक प्लॅन करू 2-3 दिवसात आणि जाऊ. त्यावेळेला 2 दिवसानंतर यांचं ठरतं की आज हॉटेलमध्ये जाऊ. कॉलेजच्या शेजारी हॉटेल आहे त्यामध्ये जाऊ. आता तिथं जर यांचं 18 पूर्ण नव्हतं, ID लागेल, त्या हॉटेलचा मॅनेजर पैसे दिल्यानंतर सोडत होता हे त्या पिंकीला माहिती होतं. त्यामुळे तिने म्हटली काय अडचण नाही, बघू काय होतंय. तिथं गेल्यानंतर मॅनेजरला पैसे देतात, जातात दोघं रूममध्ये. ह्या विशालचा पहिल्यांदाच होतं. पण पिंकी एकदम रंगलेली पोरगी होती. ते तिथं गेल्यानंतर एकदम अशी बिनधास्तपणे रूममध्ये फिरणे, बिनधास्तपणे रूममध्ये जे काय करतात ते करायला चालू करायची. त्या विशालला जवळ घ्यायला लागली, त्याला थोडं गरम करायला लागली. पण आता विशाल पहिल्यांदा गेल्यामुळं हा घाबरायला लागला. याला काय नवीनच होतं सगळं.
पूर्णपणे याचा हातपाय लटलट कापायला लागला, अंगार पडलं. याला समजेना की काय करायचं. हा विशाल म्हटला आज नको, नंतर करू, मला आज काय होत नाही. पण पिंकी म्हणाली काय होत नाही, मी आले ना, मी पोरगी असून आले आणि तू पोरगा असून घाबरतो काय. हे म्हणल्यानंतर हा विशाल पण ठीक आहे म्हणला, बसला बेडवरती, कापडं वगैरे काढली, पण त्याच्याकडून काय ते उठनाच, त्याच्याकडून उभाच राहीना. आता ही पिंकी पूर्णपणे रागाला गेली होती. तरी तिने प्रयत्न वगैरे केला हात वगैरे फिरवून, पण काय होईना. आता हा जो विशाल होता कापड घालून निघायचा प्रयत्न करायला, पण पिंकी गरम झालेली होती. लय दिवस झालं केलेलं नव्हतं, दुसऱ्या कॉलेजमधून ह्या कॉलेजमध्ये आल्यापासून केलंच नव्हतं. पिंकी विशालसोबत भांडणं करायला लागते, म्हणते तुला उठत नाही तर तू आला कशाला इथपर्यंत. असं म्हटल्यानंतर विशाल म्हणला माझं पहिल्यांदा आहे, त्यामुळे मला माहीत नाही कसं करते. पिंकी म्हणली मला चांगला अनुभव आहे. विशाल म्हणला तुला कसं काय अनुभव. पिंकी म्हणली मी त्या कॉलेजमधून याच्यासाठीच काढून टाकलं होतं, मी शिक्षकासोबत गेलो होतं. आता विशालला राग आला, म्हणला मी कशा पोरीसोबत लग्न करायचं स्वप्न बघत होतो. विशाल तिथून उठून निघायचा प्रयत्न करायला, पण पिंकी म्हणली तू कुठं जायचं नाही, आज तू केल्याशिवाय काही हालायचं नाही इथून. आता विशाल पूर्ण अडकला होता आणि पिंकीला धक्का द्यायला लागला, पण पिंकीने विशालचा धरला, चाकू होता बॅगेत काढला आणि कट मारला. एक तुकडा पडला. विशाल ओरडायला लागला. तिथून पिंकीने सुटकी मारली, दरवाजा उघडला, कापड घातलेली होती, सुटकी मारून बॅग घेऊन निघून गेली. विशाल ओरडत पडला की जसं की मी तुम्हाला सांगितलं. परत हॉटेलची लोक आली, पोलीस आले, दवाखान्यात उपचार केले. पोलिसांनी पिंकीवरती FIR दर्ज वगैरे केलं. आता पिंकीचा शोध सुरू आहे मित्रांनो. पिंकी तर फरार आहे, पण आता याच्यामध्ये चूक कोणाची मला कमेंट करून सांगा. एक चांगल्या पोराचं आयुष्य बरबाद झालं. अशा गोष्टींपासून दूर राहावा. अशा काही समाजामध्ये पोरी आहेत की ज्या पोरांचं आयुष्य बरबाद करायलाच बसलेले आहेत. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब